संवेदना प्रकाशन प्रकाशित सतीश तिरोडकर लिखित खमंग ठसका या लघुकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा 23 मे 2026 रोजी विरार येथे पार पडला. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक बागवे होते आणि प्रमुख पाहुणे वसई विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील तसेच ज्येष्ठ अभिनेते साहित्यिक नारायण जाधव, ज्येष्ठ कवी साहित्यिक सतीश सोळांकुरकर, प्रकाशक नितीन हिरवे हे उपस्थित होते. खमंग ठसका या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची विनंती मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना करत आहे. माननीय अशोक बागवे सर, माननीय अजय पाटील सर, नारायण जाधव सर, सतीश सोळांकुरकर या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण संवेदना प्रकाशित आणि सतीश तिरोडकर लिखित खमंग ठसका या पुस्तकाचं प्रकाशन करावं. अतिशय सुसंस्कृत आणि साहित्य, कला, संस्कृती याविषयी जिव्हाळा असणारं असं हे व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय रिजू आणि विनम्र व्यक्तिमत्व की जे खरं तर राजकारणात आपल्याला अभावानेच आढळतं. आणि असं व्यक्तिमत्व आज आमच्या वसई विरार महानगरपालिकेचे महापौर पदी आहे याचा आम्हा सगळ्यांना निश्चितच अभिमान आहे. आज त्यांच्यामुळे एक महानगरपालिकेला वेगळी ओळख आज संपूर्ण महाराष्ट्रात मिळालेली आहे. मला आवर्जून नोंदवावंसं वाटतं की कुठेही आपण कार्यक्रमाला गेलो आणि वसई विरार म्हटलं की बऱ्याच जणांना माहिती असतं की आता महापौरपदी अजय पाटील सर आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विरार शाखेचे ते अध्यक्षही आहेत. साहित्य सावडी हा अतिशय सुंदर उपक्रम गेली अनेक वर्ष त्यांच्या माध्यमातून वसई विरारमध्ये होत असतो. साहित्य जल्लोष प्रतिष्ठान सारखी जी साहित्याला समर्पित असणारी संस्था आहे हेही सरांचं आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन लाभत असतं. यंगस्टार ट्रस्टच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक उपक्रम सातत्याने अजय पाटील सरांच्या माध्यमातून घडत असतात. तर मी या ठिकाणी अजय पाटील सरांना बोलण्याची विनंती करत आहे. धन्यवाद. आजच्या खमंग ठसका या लघुकथा संग्रहासाठी उपस्थित आपले सर्वांचे आवडते बागवे सर, जाधव साहेब, सतीश सर, वजे साहेब आणि हिरवे साहेब. खरं म्हणजे अशा याच्यामध्ये दोन शब्द बोलायचे किंवा पुस्तक प्रकाशनासाठी बोलावं एवढा मी मोठा नाही. सर्व व्यासपीठावर राजा भोज आहे त्यामुळे मी महापौर म्हणून प्रोटोकॉल बाजूला ठेवा, परंतु मी तो नाही. त्यामुळे मला वाटतं मी कमी बोललेलं बरं. सरांनी पुस्तकाचं नाव ठेवलेलं आहे खमंग ठसका. खरं म्हणजे आजच्या जीवनामध्ये सकाळी आपण उठून पेपर उघडला का काहीतरी ठसका लागतो असे आजचे दिवस आहेत. त्यामुळे या पुस्तकाच्या निमित्ताने का नाही का ज्यावेळी मी पुस्तक बघितलं तर मला खमंग ठसका लागला. त्यातली काही कथा होत्या. पेरू गावठाणामध्ये गव्हाणकरांचं घर होतं, छोटासा वाडा होता आणि पेरूचं झाड होतं आणि त्याच्यातल्या कथेप्रमाणे आम्ही पण कधीतरी पेरू चोरायला जात होते आणि आमचे त्यावेळेचे म्हणजे सिनियर लोक त्यांना आम्ही काका म्हणायचे, पण जुने लोक त्यांना टोनू काका म्हणायचे गव्हाणकरांना. तर ते कधीतरी उठायचे, जागे व्हायचे आणि आमची धावपळ व्हायची. तुमची 8वीची गाडी तशी आमची कॉलेजची 9-3ची गाडी होती. अशा अनेक कथा. त्यामुळे आम्हाला खमंग वाटल्या. मला मग अशी बोलता बोलता त्यांनी निसर्गाचा विषय केला. तो खरोखर आहे का हिडन लाईफ ऑफ ट्रीज मध्ये म्हणजे झाडांना देखील संवेदना असते. एक पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये कशी झाडांना संवेदना असते. म्हणजे काही असे माणसं आहेत का त्यांनी लावलेल्या झाडाला फळं आणि फुलं येतात आणि असे काही लोक आहेत की नुसते ते झाडाच्या आजूबाजूला गेलं तरी झाड घाबरतं आणि ज्याला वाचता येते झाड त्याला लगेच कळतं का हा माणूस याला बघून भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सर मगाशी तुम्ही सुसंस्कृत राजकारणी असं म्हटलं. आमचे एक पत्रकार होते विजयानंद पाटील, त्यांनी लिहिलेलं का सुशिक्षित माणूस सुसंस्कृत असतोच असं नाही. त्यामुळे आजच्या जमान्यामध्ये या काही गोष्टी थोड्याशा वाचनाने माणूस सुसंस्कृत होऊ शकतो आणि मला वाटते तो सुशिक्षित आहे यापेक्षा तो वाचन किती करतो आणि कोणाचं वाचन करतो याला महत्त्व आहे. शेवटी कसं आहे
चरित्र सगळ्यांचंच असते, पण चारित्र्य घडवायला लागते आणि तुमच्या लिहिलेल्या पुस्तकांमध्ये चारित्र्य घडण्यात लोकांना मदत होतं किंवा त्याच्यातनं दिशा मिळत असते. त्यामुळे मला वाटते सर्व राजाभोज असताना माझ्यासारख्यांनी काही जास्ती बोलू नये. फक्त मी शुभेच्छा देतो, जे काही सहकार्य लागेल ते निश्चित आम्ही करू, एवढं माझं बोलतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.